हॅलो, वेलकम टू IBF. IBF तर्फे रिपीटर्स किंवा ड्रॉपर्ससाठी एक नवीन बॅच आम्ही फिजिक्ससाठी इंट्रोड्यूस करत आहोत. रिपीट करणं हा काही फार मोठे हे नाही, कारण भारतामध्ये जागांची संख्या कमी आहे, त्या मानाने विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे परीक्षा देणाऱ्यांची. आणि मग काही विद्यार्थ्यांचं थोड्या मार्काने नंबर कमी जास्त होऊ शकतो, त्यांना अपेक्षित कॉलेज मिळू शकत नाही, तर ते विद्यार्थी त्याच्यासाठी प्रयत्न करतात. बऱ्याच जणांना पहिल्या अटेम्प्टला अभ्यासाचा आवाका समजलेला नसतो आणि ते त्या परिस्थितीत परीक्षेला सामोरे जातात, म्हणून त्यांना अपेक्षित रिझल्ट येत नाही. त्याच्यामुळे रिपीट करणं हा पर्याय असू शकतो. जर तुमच्या डोळ्यासमोर फक्त मेडिकलला जाण्याचं ध्येय आहे तर तुम्ही अवश्य रिपीट करावे, काहीही नुकसान नाही. जर तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होऊ शकत असेल, असं जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल, तर तुम्ही रिपीट करायला काहीही हरकत नाही. आणि जर तुम्हाला रिपीट करायचं असेल आणि जर तुम्हाला सक्सेस मिळवायचं असेल, तर त्याच्यासाठी हे सेशन जे आहे मी आता तुमच्यासाठी करत आहे, याचा तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल हे तुम्हाला मी सांगतो आहे. तर तुम्ही हे पूर्ण सेशन लक्ष देऊन समजून घ्या मी काय सांगतो. आता याच्यामध्ये आम्ही ज्या बॅचमध्ये घेणार आहोत किंवा काय अपेक्षित आहे अभ्यास करायचं, आपला पूर्ण तुम्ही गेल्या NTA फॉर्म झाल्यापासूनचे पेपर बघा, टोटली NCERT बेस्ड पेपर आहे. NCERTतलेच क्वेश्चन आणि त्याच्यावर आधारितच पेपर पूर्ण नीटचा असतो. मुद्दाम मी मराठीत सांगतो, एक मराठी भाषिक विद्यार्थ्यांना समजायला अडचण येणार नाही. आपल्याला 11वीचा NCERTचा सिलेबस, 12वीचा NCERTचा सिलेबस आणि त्याचे स्पेशलाइज्ड ॲप्लिकेशनचे प्रॉब्लेम्स, म्हणजे ज्याच्यावर MCQ सेट होतात, याच्यावर आपल्याला विशेष फोकस करावा लागतो, जो आपण या बॅचमध्ये करणार आहोत. तर ती मेन महत्त्वाची गोष्ट जी आहे ती मी तुम्हाला सांगतोय की NCERTचा आपल्याला अभ्यास अतिशय सिरियसली रिगरसली करणं आवश्यक आहे. हे आम्ही आणि त्याच्यामध्ये 100% आम्ही तो करणार आहोत. तर NCERTचं महत्त्व तुमच्या लक्षात आलेलं असेल. पूर्ण NCERT बेस्ड आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे आणि तो आम्ही आमच्या क्लासमध्ये 100% घेतल्या जाईल. आणि तुम्हाला निश्चितपणे लक्षात येईल की तुमच्या स्कोअरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात फिजिक्समध्ये इम्प्रूव्हमेंट होती. फिजिक्समध्ये जे लोकांच्या मनामध्ये जी भीती असते ती 100% राहणार नाही, याची तुम्हाला मी खात्री देऊ शकतो. आता नेक्स्ट स्लाइडकडे मी जात आहे. या स्लाइड्समध्ये तुम्ही समजून घ्या, याच्यामध्ये आम्ही काय तुम्हाला देणार आहोत याची मी तुम्हाला स्पेशली काही गोष्टी सांगत आहे. कन्सिस्टन्स डाऊट सॉल्विंग ऑनलाईन अँड ऑफलाईन मीडिया. आपल्याकडे दोन पर्याय आहेत. काही विद्यार्थी डायरेक्ट क्लासरूम क्लास करतील, त्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन तुम्हाला दोन्ही माध्यमातून डाऊट सॉल्विंग करता येईल. डाऊट सॉल्विंग मध्ये फक्त तुम्ही मला क्वेश्चन पाठवायचं आहे, त्याचं तुम्हाला एक 10 ते 12 तासामध्ये किंवा 5-6 तासामध्ये आन्सर देण्याचा प्रयत्न केला जाईल. तो नाही समजला तर त्याला व्हिडिओ माध्यमातून सुद्धा आपण तुम्हाला ते सांगू शकतो त्याचं सोल्युशन काय आहे. दुसरं आहे तुमचे मार्क्स वाढण्यासाठी तुम्हाला काय स्ट्रॅटेजी वापरायची आहे, त्याच्यासाठी प्रॉपर ग्रोथ प्लॅन आपण डेव्हलप केलेला आहे, अनुभवातून तो आलेला आहे, तो तुम्हाला आम्ही सांगू शकतो. दुसरी गोष्ट, कॉमनली जे असतं की आपण क्लास लावला की टीचरची रिस्पॉन्सिबिलिटी संपत नाही, उलट विद्यार्थ्यांच्या डाऊट सोल्युशन ही टीचरची प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर त्याच्यामुळे काही जे कॉमन जे प्रश्न आहेत की सर्व विद्यार्थ्यांना येणारे जे डाऊट्स आहेत त्याच्यावर आपण पॉप्युलर जे विद्यार्थ्यांचे डाऊट्स आहेत त्याच्यावर आपण सोल्युशन देऊ शकतो. त्याच्यानंतर आपण नीटसाठी लागणारे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचं कस्टमाइज्ड, म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने आणि इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्याचं बेनिफिट लक्षात घेऊन कस्टमाइज्ड आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. दुसरी गोष्ट, NCERT एक्झाम्पलर याच्यातले क्वेश्चन आणि ह्याच्यावर बेस्ड काय व्हेरिएशन्स आपण क्रिएट करू शकतो त्याच्याबद्दल तुम्हाला सगळं मार्गदर्शन त्याच्यामध्ये मिळणार आहे. आणि जनरल डाऊट स्टुडंट, म्हणजे जनरल डाऊट्स ऑफ स्टुडंट काय असतात, परीक्षेच्या पॅटर्न बद्दल डाऊट्स असतात. आता यावर्षी अचानक त्यांनी असर्शन रिझनिंगचे क्वेश्चन्स वाढवले जे पूर्वी नव्हते. हा एम्सचा पॅटर्न होता. याच्या आधी नीटमध्ये फक्त ओनली वन ऑब्जेक्टिव्ह टाईप, ओनली वन ऑप्शन टाईप क्वेश्चन असायचे. गेल्या वर्षीच्या पॅटर्नमध्ये त्यांनी मॅच द पेअर्स टाईप क्वेश्चन टाकले. यावेळेस त्यांनी असर्शन रिझनिंगचे क्वेश्चन टाकले. तर काय काय ट्रेंड असू शकतात याच्याबद्दल आपण डिस्कशन करू. आपण पेपरची स्ट्रॅटेजी काय असते, एक्झामिनरचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय असतो, त्याचं काय माइंडसेट असतो, हे स्टडी आपण याच्यातून करू शकतो, आपण त्याचा उपयोग करू शकतो. त्याच्यासाठी ह्या कोर्सचा तुम्हाला उपयोग होईल. नेक्स्ट आहे, तुम्हाला सक्सेस करण्यासाठी काय करावं लागेल. सक्सेस मंत्र म्हणता येईल आपल्याला, कीज टू सक्सेस. एक म्हणजे तुम्ही रेग्युलर क्लास अटेंड करणे, एकही लेक्चर मिस न करणे. दुसरी गोष्ट,
स्वतःच्या नोट्स स्वतः करणे, खूप डिस्क्रिप्टिव्ह नको. आता आपल्याला बोर्डाची एक्झाम द्यायची नाहीये, रिपीटर्ससाठी हा कोर्स आहे. त्याच्यामुळे आपल्याला शॉर्टमध्ये फक्त त्याच्यातले टू द पॉइंट आपल्याला लागणारी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आवश्यक आहे. अनावश्यक फापट पसारा नको, कारण तो कधीही संपत नाही. सिलेबस ही कधीच न संपणारी गोष्ट असते विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून. पण त्याला एक प्रॉपर स्ट्रॅटेजीने केलं तर तुम्ही तेवढ्याच दिवसामध्ये त्याचा डेट वाईज प्लॅनिंग करून काम करू शकता. त्याच्यानंतर प्रत्येक क्वेश्चन पेपर तुम्हाला जो दिला जाईल, प्रत्येक क्वेश्चन जो दिला जाईल त्याचं तुम्ही ॲनालिसिस करायचे की माझा का चुकला आहे क्वेश्चन, किंवा मला का इथे येत नाहीये, किंवा मी याच्यात इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करू शकतो. नेक्स्ट आहे, तुम्हाला दिलेल्या प्रत्येक टेस्टला तुम्ही अटेंड राहणार आहे, प्रत्येक क्वेश्चनला अटेंड. तुमचा जेवढा ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन आहे तेवढे फिजिक्सचे तुमचे मार्क्स वाढणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मनात आलेली छोट्यातली छोटा डाऊट सुद्धा तुम्ही शिक्षकांकडून क्लिअर करून घेणं आवश्यक आहे. कारण मनातल्या शंका मनात राहिल्या तर त्याचं सोल्युशन मिळत नाही आणि परीक्षेत त्याचा आपल्याला हे दिसतं, रिफ्लेक्शन दिसतं की अरे आपण हा प्रश्न विचारला नव्हता आणि तोच परीक्षेत आलाय असं होऊ नये. त्याच्यानंतर जो अभ्यास करताय त्याला रिव्हिजन फ्रिक्वेंटली करणं आवश्यक आहे. साधारण तुम्ही तुमच्याच निमॉनिक्स तयार करा किंवा तुम्हाला काही ट्रिक्स सांगितल्या जातील त्या लक्षात ठेवा आणि ते वारंवार त्या फॉलो करा, तुम्हाला पुन्हा विसरत नाही. किंवा काय असतं की बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक कन्सेप्ट असते की खूप फॉर्म्युले आहेत फिजिक्समध्ये, ते कसे लक्षात ठेवायचे. काही नाहीये, प्रत्येक चॅप्टरमध्ये एक टिपिकल गोष्ट असते, तो लक्षात आला की तो फॉर्म्युला तुमच्या लक्षात येतो आणि त्याच्यावर तुम्ही कुठलंही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. आता साधारण मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक केसला वेगवेगळा फॉर्म्युला करायची गरज नसते. एक युनिव्हर्सल फॉर्म्युला सगळीकडे अप्लाय होतो. त्याचे फक्त आपल्याला ऍप्लिकेशन समजले की तो आपल्याला प्रॉब्लेम येत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. नेक्स्ट स्लाइडकडे मी जात आहे. आता काय करायला हवंय, डूज. पहिली गोष्ट डूज आणि डोंट्स असतात, तर शक्यतो मी पॉझिटिव्ह गोष्टी सांगतो, तुम्ही काय करायला हवं ते सांगतो. व्हॉट टू बी डन अँड व्हॉट नॉट टू बी डन ह्याच्यावर मी सांगत नाही, ते तुम्हाला लक्षात आलेलं असतं. एक तर स्वतःवर सेल्फ बिलीफ असणं आवश्यक आहे आणि आपल्या स्वतःवर कॉन्फिडन्स असणं आवश्यक आहे की माझा रिझल्ट येणारच असतो. त्याच्यानंतर डिस्ट्रॅक्शन्स, कोणी निगेटिव्ह बोलतंय, कोणीतरी तुम्हाला डिस्करेज करेल, स्टे अवे फ्रॉम ऑल ऑफ दिस. कमीत कमी पब्लिक कॉन्टॅक्ट, आपलं स्टे फोकस्ड, कोण काय म्हणतंय किंवा जगात काय गॉसिप्स चालतात किंवा पेपर यावेळेस आधीच होणारे का नंतर होणारे किंवा लवकरच होणारे किंवा पॅटर्नच बदलणारे, अवघडच येणारे, ह्या सगळ्या बाजार गप्पांवर विश्वास ठेवायचा नाही. आपल्या स्वतःच्या डोंट बिलीव्ह इन एनी ग्रेप वाईन्सवर किंवा चर्चांवर, फापट पसारा, वायफट चर्चांवर बिलकुल लक्ष ठेवायचं नाही. त्याच्यानंतर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा फिजिकल फिटनेस असणं आवश्यक आहे एक्झामसाठी. का तर तुम्हाला 3 तास कॉन्सन्ट्रेशन न बसायचे, तर तुमचा माइंडसेट 3 तास पूर्ण कॉन्सन्ट्रेशन. अर्जुनासारखं तुम्हाला फक्त माशाचा डोळा दिसला पाहिजे, बाकी काही नाही. मेंटल फिटनेससाठी सुद्धा तुम्ही तितकंच स्ट्रॉंग असलं पाहिजे. पेपर एखाद्या वेळेस काय होतं की पेपर पॅटर्नमध्ये पहिले 2-3 क्वेश्चन अवघड येतात, आपलं मेंटल त्यावेळेस आपण थोडंसं लूज करतो. कॉन्फिडन्स, आपला स्वतःवरचा विश्वास न ढळू देता त्याला हे करायचं आहे. दुसरी गोष्ट, एक रेग्युलर वर्किंग आवर्स तुम्ही मेंटेन करा, तुमच्या झोपण्याचे टायमिंग मेंटेन करा. त्याच्यामध्ये काहीतरी उगाच एक दिवस 3-4 वाजेपर्यंत रात्री जागायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी 10ला उठायचं, असलं काहीही हे काही प्रॉपर नाही. तुम्ही एक वेगळं शेड्यूल मेंटेन करा. आणि साधारण मी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो की परीक्षेच्या आधी महिनाभर परीक्षेचा जो टायमिंग आहे तो टायमिंगमध्ये आपल्याला पूर्ण अलर्ट, आपलं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण 3 तास राहायचा सराव असला पाहिजे. नाहीतर माझी 30 रोजची झोपायची वेळ आणि त्याच दिवशी पेपर आहे म्हटल्यानंतर ते सगळं हे होतं. ते रोजची सवय लागलेली मला 2 ते 5 झोपायची, पेपरही 2 ते 5च आहे, संपलं तुमचा पेपर त्या झोपेतच उडाला. तर त्याच्यासाठी आपल्या झोपण्याच्या वेळा ठरवा, पेपरच्या शेड्यूल प्रमाणेच की तुमचा सगळ्यात इफिशियंट टाइम असला पाहिजे. 2 ते 5 जर एक्झामचा टाइम आहे किंवा 11 ते 2 एक्झामचा टाइम आहे, हा तुमचा बेस्ट परफॉर्मिंग टाइम असला पाहिजे रोजचा, म्हणजे मग तुम्हाला तो परीक्षेत मेंटेन होतो, अचानक तो बदलता येत नाही. त्याच्यानंतर छोट्यातले छोटा डाऊट जरी असला शिक्षकांना विचारायला लाजायचं नाही. ज्ञानापेक्षा मोठं कुणीही नाही, ना शिक्षक मोठे ना विद्यार्थी मोठे. शंका ही लहानात लहान असू द्या किंवा कुठलाही डाऊट असू द्या, शिक्षकांकडून अगदी मदत मागा ती तुम्हाला मिळतच असते. आणि टीचर्सच्या सोबत कदाचित काही वेळेस तुम्हाला तुमचे मित्र सुद्धा चांगल्या पद्धतीने गाईड करतात, कारण त्या मित्रांना तोच प्रॉब्लेम आलेला असतो आणि त्यांनी त्याला एका वेगळ्या पद्धतीने टॅकल केलेलं असतं आणि ती ट्रिक ते तुम्हाला सांगतात. कदाचित ती टीचरच्या लक्षात आलेली नसती, पण ती तुमच्या मित्रांच्या सिनियर्सच्या लक्षात आलेली असते. तर तुम्हाला जिथून मार्गदर्शन मिळेल. शेवटी तुमचा उद्देश तुमचा रिझल्ट आणणं. कशाला आला ह्याला महत्व नाहीये, साफ करण्याशी मतलब आहे, कुणाच्या काठीने मेला याला महत्व नाही. आपल्याला रिझल्ट आणायचा आहे.
त्याच्यासाठी आपण काहीही करायची तयारी ठेवावी लागते. नेक्स्ट आहे तुम्ही टायमिंग वर्किंग टाइम्स मेंटेन करा. मी जसं सांगितलं तसंच तुम्ही फॉलो करा. त्याच्यामध्ये रोज तुम्ही एक वर्किंग टाइम जर तुमची स्टाईल असेल, मी इतका तास अभ्यास करणार आहे, की तुम्हाला सवय लागून जाते. आणि एखाद दिवशी खूप जास्त आवर्स आणि एखाद दिवशी खूप कमी आवर्स असं करायची गरज पडत नाही. तुम्ही व्यवस्थित शेड्यूलमध्ये अभ्यास करू शकता. नेक्स्ट आहे ज्यावेळेस तुम्हाला डिमोटिवेटेड वाटेल की आपला नाही रिझल्ट येत नाही किंवा काही वेळेस अचानक खूप वाईट अनुभव वाटतात किंवा काहीतरी होत आहे, पॅरेंट्सशी बोला, टीचर्सशी बोला, मित्रांशी बोला, मोकळे व्हा, व्यक्त व्हा, एकदम मनात काही ठेवायचं नाही. त्यावेळेस काय होतं तुम्हाला, इफ यू सीक हेल्प यू विल गेट द हेल्प. कुणाला मदत मागितली जर तुमचे जे वेल विशर्स आहेत ते तुम्हाला मदत करण्या वाचून कधीही दूर राहणार नाही. त्याच्यानंतर अपयशाची भीती मनात बाळगून काम करायचं नाही. फक्त फोकस आपल्या कामावर ठेवायचं. यश अपयश हे परमेश्वराच्या हातात सोडून द्यायचं, प्रयत्न आपल्या हातात आहे. त्याच्यानंतर जे तुम्हाला सब्जेक्टची जी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे अभ्यास करा. पेपर पॅटर्न प्रमाणे अभ्यास करा. तुम्हाला काही पीएचडीचा अभ्यास करायचा नाही किंवा बरेच जण भले मोठे पुस्तकं बघत बसतात आणि त्याच्या वाहवत जातात, सिलेबसची एक्सटेंड कळत नाही. बऱ्याच वेळा टीचर काय होते की ते जेई जे शिकवतात तेच नीट शिकवतात. मग ते काय करतात, ते जेईचे आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चनची तयारी करून घेतात, ज्याचा तुम्हाला काहीही परीक्षेच्या दृष्टीने उपयोग नाही. नीटचा पॅटर्न सिंगल ऑप्शन, फास्ट सोडवायचे क्वेश्चन, फंडामेंटल्सला धरून क्वेश्चन असतात, फंडामेंटल्सला मात्र सोडायचं नाही. नेक्स्ट आहे सिलेबस व्हास्ट नाहीच आहे. त्याच्यामुळे कोणीतरी गप्पा मारताय की एनसीआरटीच्या बाहेर जायची गरजच नाही. एनडी आल्यापासून एनसीआरटी बंधन आहे आपल्यासाठी सर्वांसाठी. काय त्याचे कसे उदाहरण आहेत किंवा त्याच्यावर काय एक्झाम्पल्स तयार होतात हे मी पुढे सांगेन. एनटीएचा ऍक्ट याच्यातले क्वेश्चन पेपर्स चॅप्टर वाईज असू, फुल लेंथ असू, बघा त्या पॅटर्नच्या बाहेर क्वेश्चन येणार नाही. एनटीएच्या ऍपमध्ये आता भरपूर क्वेश्चन आहेत, तुम्ही ते पण बघू शकता आणि त्याच्यातले डाऊट्स तुम्ही तुमच्या शिक्षकांना विचारायला आवश्यक आहे. ठीक आहे. आता हे सर्व मी तुम्हाला आता पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल, जरी तुम्ही आमच्याकडे क्लास केला नाही केला तरी हरकत नाही, पण तुमच्यासाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत. कुठल्याही प्रकारची मदत लागेल मागा, निश्चितपणे मिळेल. तुम्हाला इथे फोन नंबर पण क्लासचा डिस्प्ले होतोय आणि त्याच्यानंतर ॲड्रेस, तुम्हाला ईमेल आयडी वगैरे दिलेला आहे. या नंबरवर तुम्ही 24/7 कॉल करू शकता. तुम्हाला याचे अँसर्स मिळतील. जे विद्यार्थी क्लास करतील त्यांना मी माझा पर्सनल नंबरही शेअर करत असतो. माझ्या विद्यार्थ्यांकडे जो नंबर आहे, तुम्ही माझ्याशी कधीही टचमध्ये राहू शकता. आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत लागेल कुठल्याही वेळेस 24/7 वी आर ॲट युअर सर्व्हिस. आणि कुठल्याही प्रकारची मदत लागू द्या, पण आपलं टार्गेट 180 ठेवायचं. आपल्याला 180च्या खाली मार्क्स ठेवायचे नाही. हे ज्यावेळेस आपण फिजिक्ससाठी टार्गेट घेऊ त्यावेळेस आपण खूप चांगल्या पद्धतीनं स्कोअर करू शकतो. सर्वांना एकदा शुभेच्छा देतो. आपल्या पालकांशी पण चर्चा करा. क्लासबद्दल काहीही माहिती हवी असेल निश्चितपणे फोन करा आणि आमच्याशी संपर्क साधू शकता. थँक्यू व्हेरी मच. ओके, आय होप यू विल बी इन टच विथ अस. थँक्यू.